नमस्कार मंडळी. आजच्या लग्नानंतर होईलच प्रेम या भागामध्ये संक्रांतीचा सण केवळ तिळगुळापुरता मर्यादित न राहता नात्यांमधील गोडवा, जळजळ आणि प्रेम या पुढील वादांची नांदी करणारा असा ठरलेला आहे. भागाची सुरुवात गच्चीवर पतंग उडवण्याच्या धमाल वातावरणात होते. सगळेजण शेवटच्या क्षणापर्यंत जिंकण्यासाठी प्रयत्न करत असतात. अखेरच्या सेकंदांमध्ये सगळ्यांच्या पतंगा कट होतात, पण काव्य आणि पारची पतंग मात्र कट न होता एकमेकात गुंतते आणि हळूहळू ती खाली येते आणि सगळ्यांचं लक्ष त्या क्षणाकडे जातं. काव्य हसत म्हणते की कधी कधी पतंगालाही प्रेमात पडायचं असतं आणि कट होणं मंजूर नसतं, तरी ते एकमेकांच्या हातातूनच व्हायला हवं. तिच्या या बोलण्यातून पार थोडा गोंधळतो आणि तिथून निघून जातो. काव्याला केस त्याच्या मागे जाते आणि संक्रांतीच्या शुभेच्छा देते. सुरुवातीला पार्थ हळूच शुभेच्छा देतो, पण काव्य मुद्दाम ऐकू येत नाही असं दाखवते. शेवटी पार्थ जोरात शुभेच्छा देतो आणि काव्य आनंदाने थँक्यू म्हणते. त्या क्षणाचाच फायदा घेत ती त्याला तिळगुळाचा लाडू भरवते. हा प्रसंग पाहून मानिनीला हसू आवरत नाही, पण रम्या आणि वसू मात्र अस्वस्थ होतात. काव्याचा वाढता आत्मविश्वास आणि पार्थजवळची तिची मोकळीक रम्याच्या जखमेवर मीठ चोळते. दुसऱ्या बाजूला घरात नंदिनी आणि जीवा संक्रांतीसाठी तिळगुळाचे लाडू बनवत असतात. नंदिनी घरात गरम मिश्रणात हात घालते आणि चटका बसतो. जीवा काळजीने तिचा हात पकडतो आणि तिला प्रेमाने समजावतो. तो तूप लावून कसे लाडू वळायचे ते शिकवतो. नंदिनीला नीट जमत नसल्यामुळे जीवा तिचा हात हातात घेतो आणि दोघं मिळून लाडू पूर्ण करतात. त्या क्षणी दोघांमधील नात्याची घट्ट स्पष्टपणे दिसून येते. जीवा सांगतो की जेव्हा दोन माणसं एकत्र प्रयत्न करतात तेव्हा कोणतीही गोष्ट परफेक्टच होते. तो तिला लाडू भरवतो आणि संक्रांतीच्या शुभेच्छाही देतो. दरम्यान रम्याच्या मनात मात्र वेगळंच वादळ सुरू असतं. ऑफिसमधून फोन येतो आणि पार्थचं टॉप 20मध्ये आर्किटेक्चर अवॉर्डसाठी नॉमिनेट झाल्याची बातमी मिळते. रम्या प्रचंड आनंदी होते. तिच्या डोळ्यांसमोर पार्थ स्टेजवर अवॉर्ड स्वीकारताना तिचं नाव घेतोय अशी तिची स्वप्न उभी राहतात. ती खात्रीने सांगते की हा दिवस तिच्यासाठी खूप खास असणार आहे. इकडे जीवाने पार्थसाठी पाठवलेलं तिळगुळाचं पार्सल घरी पोहोचतं. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असा संदेश वाचून सगळेच भारावून जातात. मानिनी जीवाच्या संस्काराचं आणि प्रेमाचं भरभरून कौतुक करते. सगळ्यांना जीवाची आठवण येते आणि वातावरण अधिकच भावनिक होतं. त्याचवेळी जीवाने नंदिनीसाठी पाहिल्या संक्रांतीसाठी हळदी कुंकूही नियोजन ठेवलेलं असतं. सुरुवातीला नंदिनी गोंधळून जाते, पण किचनमधल्या कपाटात तिला सगळं नीटनेटकं ठेवलेलं सापडतं. जीवाने आधीच सगळ्याची काळजी घेतलेली असते हे लक्षात येताच नंदिनीच्या डोळ्यात समाधान आणि प्रेम दाटून येतं. पार्थच्या अवॉर्डच्या बातमीवर सगळे त्याचं अभिनंदन करत असतात. युग तर आनंदाने पार्थला मिठी मारतो. मानिनी अभिमानाने त्याच्याकडे पाहते. वसू त्याला शुभेच्छा देते आणि सांगते की त्याची मेहनत नक्कीच फळाला येणार आहे. या सगळ्या कौतुकाच्या वातावरणात काव्या पुन्हा एकदा प्रवेश करते. ती पार्थजवळ येते, त्याचा हात पकडते आणि सगळ्यांसमोर मजेशीर शब्दात त्याचं कौतुक करते. तिचा हा फाजीलपणा पाहून सगळे हसतात, पण रम्याचा मात्र राग वाढत जातो. भागाचा शेवट मात्र तणावपूर्ण वळण घेतो. रम्या काव्याच्या बोक्याचा विध्वंस करते. घरभर कापूस पसरलेला असतो. काव्या आपला बोका शोधत असते, तेवढ्यात वरून कापूस पडतो. सगळ्यांची नजर वर जाते. रम्याच्या हातात कात्री असते आणि तिच्या चेहऱ्यावर विजयी हास्य असतं. काव्या संतापून तिचं नाव घेऊन ओरडते. पारचा संयम सुटतो आणि पुढील संघर्षाची ठिणगी पेटते. आता प्रश्न असा आहे की रम्याच्या त्या कृत्याला पार्थ काय उत्तर देणार आहे? काव्य शांत बसेल की रम्याला चोख प्रत्युत्तर देईल? आणि हा अवॉर्ड पार्थच्या आयुष्यात आनंद घेऊन येईल की आणखी काही वादळ घेऊन येणार आहे? हे सगळं पाहून घेण्यासाठी पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये तुम्ही जे काही पाहिलं आहे ते रिव्ह्यू चॅनलवरचा हा व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटलं हे कमेंटमध्ये नक्की तुमचं मत कळवा. तुम्ही तुमच्या आयुष्यातला अनमोल वेळ देऊन माझ्या रिव्ह्यू चॅनलवरचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुमची खरंच मनापासून ऋणी आहे. कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि लाईक करायला विसरू नका.